नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यामार्फत सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये अधीक्षक, कनिष्ठ लेखापाल, कनिष्ठ सहाय्यक यासह विविध पदे या ठिकाणी भरली जात आहेत, ज्यासाठी 12वी उत्तीर्ण किंवा कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी. पे स्केल तुम्हाला पे बँडनुसार त्या ठिकाणी मिळणार आहे सर्व पदांसाठी, कारण सर्व पदे ही कायमस्वरूपी या ठिकाणी भरली जात आहेत. विविध पदे आहेत. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. सुरू करण्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापूर्वी बेल आयकॉनवर क्लिक कराल. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. ही जी एक ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सो सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला या ठिकाणी करण्याची संधी मिळत आहे. 2/12/2025 ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही एक्झाम या ठिकाणी होत आहे, ऑल इंडिया कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन बेसिसवर. यासाठी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार आहे. सो तुम्हाला ट्रॅव्हल करण्याची गरज नाही एक्झामसाठी. नोकरी ठिकाण तुमचं मात्र ऑल ओव्हर इंडिया राहू शकतं, ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळू शकतं. मात्र त्याबाबत सध्या माहिती सांगता येणार नाही. सध्याचे एक्झाम सेंटर आहे ते मात्र नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. बघूया कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर बघा, या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट कोटा अंडर ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता गट अ, गट ब व गट सी मधली किंवा गट क मधली विविध पदे या ठिकाणी भरली जात आहेत. यामध्ये असिस्टंट सेक्रेटरीचं पद आहे. या व्यतिरिक्त असिस्टंट प्रोफेसर आणि असिस्टंट डायरेक्टरच्या असिस्टंट सेक्रेटरी 4 जागा आहेत, डायरेक्टरच्या 12 जागा आहेत. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर आणि असिस्टंट डायरेक्टर ट्रेनिंगच्या 8 जागांसाठी भरती होत आहे. तर स्किल एज्युकेशनच्या 7 जागा भरल्या जात आहेत. अकाउंट ऑफिसर पे लेवल 10 ज्यासाठी आहे, याच्या 2 जागा आहेत. सुपरडिनेंट महत्त्वाचं पद आहे, 27 जागांसाठी भरती होत आहे. या पदासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसर 9 जागांसाठी भरती होत आहे. ज्युनियर अकाउंटंट 16 जागा आहेत, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं पद या भरतीमधलं ज्युनियर असिस्टंटचं, ज्याच्या टोटल 35 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. या ठिकाणी तुम्हाला जे मॅक्झिमम एज दिलेलं आहे ते या ठिकाणी मित्रांनो ओपनसाठी दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला SC ST OBCला रिलॅक्सेशन सुद्धा मिळणार आहे. आणि कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. सो तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. या पदांसाठी तुम्हाला ते चेक करावं लागेल. पुढे बघा, यासाठी लागणारं क्वालिफिकेशन आपण काय आहे ते पाहणार आहोत. असिस्टंट सेक्रेटरी ग्रुप ए मधल्या पदासाठी बॅचलर डिग्री कोणत्याही विषयामधली असेल तरी चालेल. एक्सपिरियन्स गरजेचा नाही आहे, हे फार महत्त्वाचं आहे. कोणत्याच पदासाठी त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला नाही. वयाची अट 35 वर्ष राहणार आहे ओपनसाठी, ज्यामध्ये रिलॅक्सेशन जे आहे ते आपण पाहणार आहोत. MCQ एक्झाम असणार आहे. टियर 2 अगेन OMR बेस आणि डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असणार आहे. आणि टियर 3 हा इंटरव्ह्यू बेसिसवर राहणार आहे. पे स्केल सुद्धा तुम्हाला टॉपचा लेवल 10चा या ठिकाणी मिळत आहे. त्यानंतर बघा, पुढचं पद असिस्टंट प्रोफेसर अकॅडमिक डायरेक्टर अकॅडमिक्स या पदासाठी अगेन पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री विथ इन एनी डिसिप्लिन विथ 55% मार्क्स असणे आवश्यक आहे. डिझायरेबलमध्ये हे कोणतं क्वालिफिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे. कंपल्सरी नाही आहे. कंपल्सरी फक्त पोस्ट ग्रॅज्युएशन 55% आहे. एज लिमिट अगेन ओपनसाठी 30 इयर्स. टियर 3 मध्ये ही प्रोसेस या ठिकाणी एक्झामची होणार आहे, जी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अकाउंट्स ऑफिसर या पदासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी अर्थात अकॅडमिक ट्रेनिंग स्किल एक्झामिनेशनसाठी मित्रांनो या पदासाठी सेमच क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. सो या तिन्ही पदांसाठी तुम्ही एक क्वालिफिकेशन कन्सिडर करू शकता. अकाउंट ऑफिसरसाठी बघा, बॅचलर डिग्री ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, ज्यामध्ये इकॉनॉमिक्स, कॉमर्स, अकाउंट्स, फायनान्स असेल. और या ठिकाणी मित्रांनो तुमच्याकडे SAS JOC एक्झामिनेशन तुमची झालेली असेल किंवा या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा MBA असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. 35 इयर्स एज लिमिट ओपनसाठी या ठिकाणी ठेवलेलं आहे. सुपरडिनेंटचं महत्त्वाचं पद आहे ग्रुप बी मधलं, ज्यासाठी बॅचलर डिग्री कोणत्याही विषयामधली असेल तरी चालेल. आणि त्यानंतर वर्किंग नॉलेज कॉम्प्युटरचं पाहिजे, कॉम्प्युटर ऍप्लिकेशनचं पाहिजे. एज लिमिट 30 इयर्स ओपनसाठी राहील. टियर 1 आणि टियर 2 मध्ये ही एक्झाम या ठिकाणी होणार आहे. या व्यतिरिक्त तुमची टायपिंग टेस्ट सुद्धा या ठिकाणी रिक्वायर्ड आहे असं त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये ही क्वालिफाईंग नेचरमध्ये एक्झाम होईल. सो तुम्हाला टियर 1 आणि टियर 2 मध्ये या ठिकाणी प्रिपरेशन करायची आहे. ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसरसाठी मास्टर डिग्री पाहिजे मित्रांनो. यापैकी कोणतंही क्वालिफिकेशन तुमचं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. एज लिमिट 30 इयर्स आहे. अगेन MCQ बेस एक्झामिनेशन आणि त्यानंतर टियर 2 मध्ये तुमच्या एक्झामिनेशननुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. ज्युनियर अकाउंटंट महत्त्वाचं पद आहे. यासाठी 12वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे.
विथ अकाउंटन्सी, बिझनेस स्टडीज, इकॉनॉमिक्स, कॉमर्समधून झालेला असेल तर अप्लाय करू शकता. आणि टायपिंग स्पीड 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं और 30 वर्ड्स पर मिनिट कॉम्प्युटरचं असणे आवश्यक आहे. एज लिमिट 27 इयर्स हे ओपनसाठी आहे. MCQ आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप OMR बेस आणि डिस्क्रिप्टिव्ह मेन एक्झामिनेशनद्वारे तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी अगेन या ठिकाणी मित्रांनो Tier 1, Tier 2 आणि टायपिंग टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी या पदासाठी होईल. पुढचं पद आहे ज्युनियर असिस्टंटचं ग्रुप सी मधलं 12वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया. टायपिंग स्पीड असणे आवश्यक आहे. एज लिमिट 27 वर्ष. यामध्ये MCQ, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आणि त्यानंतर टायपिंग टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन होईल. हे सर्वात महत्त्वाचं पद या भरतीमधलं आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. भरपूर कॅन्डिडेट जे 12वी पास नंतर टायपिंग करून बसलेले आहेत ते कॅन्डिडेट या पदांसाठी प्रयत्न मित्रांनो करू शकतील. तुम्ही इतर पदांसाठी प्रयत्न करत असाल तर या ठिकाणी सुद्धा अर्ज करू शकता. आता जे एज लिमिट सांगितलं ते ओपनसाठी होतं, जे तुम्हाला 22/12/2025 कॅल्क्युलेट करायचं आहे. यामध्ये SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, हँडिकॅप, ओपन, OBC, SC ST यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे. एक सर्व्हिसमॅन, वुमन या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो डिपार्टमेंटल कॅन्डिडेट यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे. या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. यासाठी मला सिटीज ऑफ एक्झामिनेशन जी Tier 1 ची एक्झाम होणार आहे ती महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला पुणे या ठिकाणी देता येईल. सो या पदासाठी तुम्ही दुसरे स्टेटमध्ये ट्रॅव्हल करण्याची गरज नाही. एक्झामसाठी तुम्ही पुणे या ठिकाणी ही एक्झाम देऊ शकता. एक्झामिनेशन फी तुम्ही बघू शकता 2 कंपोनंट्समध्ये असते, त्यानुसार तुम्हाला फी या ठिकाणी पाहता येईल. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सीच्या पदांसाठी SC ST OBC ला मात्र किंवा वुमन कॅन्डिडेटला 250 रुपये फॉर्म फी टोटल घेतलेला आहे. इतर कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी जास्त फॉर्म फी आहे कारण त्यांना ऍप्लिकेशन फी सेपरेटली या ठिकाणी घेतलेली आहे. सो या बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता. ऑलरेडी जर बोर्डचे एम्प्लॉय असाल तर तुमच्याकडून फी घेतलेली नाही आहे. इतर कॅन्डिडेट्सला मात्र या ठिकाणी फी प्लस प्रोसेसिंग फी किंवा काही कॅन्डिडेट्सना फक्त प्रोसेसिंग फी या ठिकाणी भरावी आहे. यासाठी इम्पॉर्टंट डेट्स बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन 2/12/2025 पासून 22/12/2025 पर्यंत करू शकता. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि या पदांसाठी इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी महाजॉब चॅनल मार्फत करत असतो. धन्यवाद.